नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग बांधवांच्या पेन्शन योजनेत वाढ करावी अशी मागणी भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने करण्यात आली। या संदर्भात महापौर हिम गौरी आहेराडेके यांना निवेदन सादर करण्यात आले। सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात दिव्यांग बांधवांना औषधोपचार, वैद्यकीय सेवा, प्रवास खर्च तसेच दैनंदिन जीवनावश्यक गरजांसाठी मोठा खर्च करावा लागतो। त्यामुळे नाशिक महानगरपालिका समाज कल्याण विभागांतर्गत योजना क्रमांक 3 मधील पेन्शन रक्कम वाढवून ती 6,000 रुपये करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। भारत सरकारच्या दिव्यांग अधिकारी हक्क अधिनियम 2026 नुसार दिव्यांग व्यक्तींना सामाजिक सुरक्षा, समान संधी व सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्यात आला आहे। दिव्यांगांसाठी असलेल्या 5% राखीव निधीतून ही पेन्शन वाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। हे निवेदन भाजपा दिव्यांग आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब घुगे, सरचिटणीस रघुनाथ दरगुडे, दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे प्रदेश सरचिटणीस दीपक शेवाळी, राहुल सदाफळे, साहेबराव कांगणे आदींच्या वतीने सादर करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।